नमस्कार, गुड मॉर्निंग. आज सकाळच्या नाश्त्यामध्ये मी बनवली आहे लाल तांदळाची इडली. अतिशय पौष्टिक आणि खूप टेस्टी अशी ही इडली आहे. सॉफ्ट इडली बघू शकता तुम्ही. आणि डायबिटिक पेशंटसाठी सुद्धा ही लाभकारक आहे. म्हणजे मन भरून खाऊ शकतात. टेस्ट पण जबरदस्त अशी आहे. तर लाल तांदूळ जे आहेत याला वेगवेगळी नावं आहेत. राताचे तांदूळ बोलतात किंवा महाडीचे तांदूळ बोलतात, अशी वेगवेगळी नावं आहेत. आमच्याकडे महाडीचे तांदूळ बोलतात आणि किंवा लाल तांदूळ. तर हे जे आहेत आपण सेम जे आपण सिंपल तांदूळ आणि डाळ भिजत ठेवतो, मेथीदाणे टाकतो, त्याच पद्धतीने केले. 4 वाट्या लाल तांदूळ घेतले, 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 चमचा मेथीदाणे ते भिजत ठेवले 5-6 तास आणि मी वाटून घेणार आहे. हे म्हणजे तीच प्रोसेस आहे सेम. फक्त आपण आपले नॉर्मल तांदूळ जे आहेत त्याऐवजी मी हे लाल तांदूळ वापरले आहेत. बाकी काही फरक नाही आहे आणि टेस्ट पण फार जबरदस्त. तुम्हाला बोललीस की आयुर्वेदिकदृष्ट्यासुद्धा हे तांदूळ फार उपयोगी आहेत, लाभकारक आहेत आपल्या शरीरासाठी. तर बघा, असं मी वाटून घेतलेलं आहे. थोडंसं दाणे जे आहेत नाही ते वाटले गेले, मग परत वाटून घेतलं. छान असं फाईन पेस्ट करायची आणि जे आहे फर्मेंटेशनसाठी आपण ठेवणार आहोत. आता गरमीचे दिवस आहेत, रात्री वाटतं की सकाळी ते फर्मेंट खूप छान होतं. तर बघा, हे सगळं वाटून घेतलं आणि सकाळी बघाल तुम्ही तर अगदी ते पातेलं उलटून जाईल इतकं ते छान फर्मेंट झालं होतं बघा. तर आता यामध्ये टाकणार आहे मी मीठ आणि सेम आपली इडलीची प्रोसेस जी आहे त्याच पद्धतीने करून घेणार आहे. इडली इज रेडी नाव टू सर्व. अतिशय टेस्टी इडली, सॉफ्ट इडली आणि खायला चवदार. वा वा वा. आता इडलीची चटणी जी आहे आपण बनवतो, कोकोनट चटणी नारळाची, तीच चटणी बनवून घेते मी आणि ही इडली आम्ही नाश्त्यासाठी आता खाणार आहोत. खूप छान मस्त आता आम्ही ही इडली करणार आहोत. मस्त चटणी पण तयार आहे. इडली चटणी, सांबार नाही बनवलेलं. आम्ही इडली चटणीचाच नाश्ता करणार आहोत. तर या इडली चटणी खायला. थँक्यू. व्हिडिओला लाईक करा जरूर.